अपहरण करून हत्या करणाऱ्या आरोपींना काही तासातच जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 यांना यश। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार घडलेल्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस नाईक विशाल देवरे यांना मिळालेल्या खात्रीशीर बातमीनुसार संशयित इसम स्वप्नील दिनेश उनवणे हा सिल्वर रंगाच्या विना नंबर प्लेट असलेल्या इको वाहनामध्ये त्र्यंबकेश्वर परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली। सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर इसमास चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, विशाल काटे, पोलीस नाईक विशाल देवरे, पोलीस अंमलदार आप्पा पानवळ, समाधान पवार यांनी त्र्यंबकेश्वर परिसरात सापळा लावून विना नंबर प्लेट इको गाडी व इसम स्वप्नील दिनेश उनवणे याला ताब्यात घेऊन त्यास विचारपूस केली असता त्यांनी व त्याचे साथीदार रणजित आहेर, नितीन उर्फ पप्पू चौगले आणि पवन भालेराव यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली। दिनांक 10/2/2024 रोजी पंचवटी पोलीस स्टेशन येथे संजय काजळे यास नितीन चौगुले, पवन भालेराव आणि रणजित आहेर अशांनी बळजबरीने मारहाण करून किडनॅप करून त्यास घेऊन गेल्याबाबत गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्याचा तपास समांतर तपास गुन्हे शाखा युनिट 1 करीत असताना पोलीस नाईक विशाल देवरे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी स्वप्नील उनवणे हा त्र्यंबकेश्वर भागामध्ये इको गाडीसह फिरत आहे। अशी बातमी मिळाल्यानंतर माननीय पोलीस आयुक्त, माननीय DCP क्राईम सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिटचे पथक सदर ठिकाणी जाऊन संशयित आरोपी याचा शोध घेतला व तो इको गाडीसह मिळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले। त्याच्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने व त्याचा साथीदार रणजित आहेर, नितीन उर्फ पप्पू चौगले, पवन भालेराव अशांनी मिळून त्यास दिनांक 10/2/2024 रोजी रात्री 12:30 वाजेच्या सुमारास पंचवटी हद्दीतून बळजबरीने गाडीत बसून त्यास लोखंडी रॉड, चाकू याने मारहाण करून जीवे ठार मारले आहे व त्याची बॉडी मोखाडा परिसरामध्ये नेऊन त्यास पुरावा नष्ट करण्याच्या हिशोबाने ते जाळून टाकले आहे। अशी कारवाई करून सदरचा गुन्हा हा उघडकीस करण्यात आलेला आहे आणि पुढील कारवाई कामी पंचवटी पोलीस स्टेशनला देण्यात आलेला आहे। मारण्याचं कारण त्यांचे मैत्री होती आणि त्यांच्यात पैशाचा देण्या घेण्याचा वाद होता। त्या कारणामुळे सदरचा गुन्हा घडल्याचं प्राथमिक निष्पन्न झाले आहे। तरी पुढील अधिक तपास पंचवटी पोलीस स्टेशन करीत आहे।